नमस्कार, मी उमा शिंदे। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारू नये, तर रेमडेसिवीरचे आवश्यक तिथेच वापर करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे निर्देश। कोरोना वॉरियर्स म्हणून काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचे पगार थकले, बहुजन कामगार शक्ती संघटनेचा आंदोलनाचा इशारा। 2 लाख हुंडा घेऊनही भरले नाही मन, 50,000च्या दुचाकीच्या मोहासाठी तोडले लग्न, नवरदेवासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। लॉकडाऊनच्या बंदमुळे हंगामी व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ, नियमावली शिथिल करण्याची मागणी। आता सविस्तर बातम्या। जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून रेमडेसिवीरचा आवश्यकतेनुसारच वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले। जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52% असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे, तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर करण्यासोबतच स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले। काही खासगी रुग्णालयांनी स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत, तसेच घाटी जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सिजन साठा वाढविण्यात येत असून अतिरिक्त उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे। त्यासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन असल्याचे चव्हाण यांनी सांगितले। त्याचप्रमाणे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने गरज असलेल्या गंभीर रुग्णांनाच प्राधान्याने इंजेक्शन द्यावे, सरसकट सर्व कोरोना रुग्णांसाठी त्याचा वापर करू नये, तर आवश्यकता तपासूनच नंतरच रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना द्यावे। त्यासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच त्याचा वापर करण्याबाबत सर्व खासगी डॉक्टरांना निर्देशित केले। रुग्णालयांच्या देयकांची लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येत असून अतिरिक्त आकारण्यात आलेली रक्कम रुग्णालयाने रुग्णास परत करण्याचे आदेशित केले असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात सध्या 349 रुग्णवाहिका असून 192 उपचार सुविधांमध्ये 20,572 खाटा उपलब्ध आहेत। त्यामध्ये ऑक्सिजन खाटा 2,508 तर आयसीयू खाटा 760 आहेत। जिल्ह्यात मृत्यूदर 1.57% असून आता व्हेंटिलेटरची उपलब्धताही जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात असून CSR फंडातूनही व्हेंटिलेटर प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या जादा रकमेच्या देयकांची तातडीने तपासणी करून त्यावर कारवाई करण्याचे सूचित केले। चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून 5 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे। चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात
गेल्या वर्षभरापासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत। जिल्हा रुग्णालयातील परिचारिका मीना जावळे या शनिवारी रात्रपाळीसाठी कामावर होत्या। सायंकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान मीना जावळे या वॉर्डातील दाखल रुग्णांना औषधी देण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी रुग्णालयातील फ्रीजमध्ये 16 रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांनी ठेवले होते। रुग्णांना औषधी देऊन परत आल्यावर त्यांनी पुन्हा फ्रीजमध्ये इंजेक्शनची पाहणी केली, मात्र त्यावेळी फ्रीजमधील 5 इंजेक्शन चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार तात्काळ रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांच्या तक्रारीवरून MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास उपनिरीक्षक संदीप बागुल करत आहेत। दुसरा महिना होत आला तरीही मनपा कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यामुळे बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून मनपा कामगारांचे वेतन वेळेवर होत नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। GSTचे अनुदान वेळेत मिळत नसल्याचे कारण प्रशासन देत आहे। गेल्या महिन्यात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराची वसुलीही समाधानकारक असताना सुद्धा पगार झाले नाही। येत्या 2 दिवसात कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न केल्यास बहुजन कामगार शक्ती महासंघ यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय रगडे, अशोक हिवराळे, कैलास जाधव, संतोष खरात, मनोज खरात यांनी दिला आहे। गेल्या 2-3 महिनाभरापासून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा पगार होत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यावर व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। प्रशासनाने आता कर्मचाऱ्याचा अंत पाहू नये, त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की येत्या 2 दिवसांमध्ये जर कर्मचाऱ्याचा पगार झाला नाही तर बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने महानगर प्रशासनावर आंदोलन छेडण्यात येईल। 1 ते 5 तारखेच्या आतमध्ये GSTचा हप्ता कसा भेटेल व कर्मचाऱ्याची पगार ही 1 ते 5 तारखेपर्यंत कशी होईल यांनी प्रशासक साहेबांनी जातीनं लक्ष देऊन त्याकडे लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो। रस्त्यावरील धूळ खेचून स्वच्छता करण्यासाठी मनपाने 3 मशीन खरेदी केल्या आहेत। शहरांतर्गत रस्ते सफाईचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे। आजवर औरंगाबाद महापालिकेला शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 24 कोटी, नंतर 100 कोटी व 152 कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे। त्यातून 61 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली। तत्पूर्वी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून व्हाईट टॅपिंग पद्धतीचे रस्ते तयार केले। या रस्त्यावरील धूळ खेचून घेणारी एकच स्वीपिंग मशीन आजवर पालिकेकडे होती। या मोठ्या मशीनचा वापर फक्त मुख्य रस्त्यांसाठी केला जात होता। शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी छोट्या आकाराच्या मशीन खरेदी करण्याचे मध्यंतरी पालिकेने ठरवले, मात्र त्यासाठी निधी नसल्याने स्मार्ट सिटी निधीतून 98,85,000 रुपये खर्च करून 3 मशीन खरेदी केल्या आहेत। एका मशीनची किंमत 32,75,000 एवढी असून या मशीन पालिकेला प्राप्त झाल्या आहेत। सध्या RTO कार्यालयात त्यांचे पासिंगचे काम सुरू आहे। पुढील आठवड्यात त्या रस्त्यावर येतील, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे DK पंडित यांनी दिली आहे। अंतर्गत रस्त्यांचीही होणार सफाई। आज घडीला वाढते वायू प्रदूषण कमी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत। त्यानुसार रस्त्यांवरील धूळ स्वच्छ केल्यानंतर हवेतील धुळीचे कण कमी होतील। पालिकेने खरेदी केलेल्या या मशीन छोट्या असल्याने त्या शहरातील अंतर्गत रस्त्यावरही वापरता येणार आहे। त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची देखील स्वच्छता होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले। हुंड्यापोटी 2 लाख घेतले, साखरपुडा केला, त्यानंतरही दुचाकीसाठी 50,000ची मागणी करणाऱ्या तिघांविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिल छगन राठोड, छगन भीमा राठोड आणि आई, मध्यस्थी करणारे रमेश राठोड, सुनील राठोड अशी आरोपींची नावे आहेत। फिर्यादी कविता छगन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कविताचे अनिल राठोड यांच्यासोबत लग्न ठरले। तिच्या आई वडिलांना विश्वासात घेऊन अनिलच्या कुटुंबियांनी 2 लाख रुपये हुंडा घेतला।
त्यानंतर अचानक गाडी घेण्यासाठी 50,000 रुपये मागितले। ते पैसे घेऊन आणखी पैशांची मागणी केली। वधूच्या आई वडिलांचा जवळपास 4 लाख रुपये खर्च केला। त्यानंतर अचानक लग्नाला नकार दिला। त्यामुळे अखेर कविताने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली। या प्रकरणाचा अधिक तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पाहत रहा ADN। अंबर गैस एजेंसी की जानिब से सभी गैस सारिफिन के लिए खुशखबरी, इंतहाई सस्ते दामों में लीजिए नया गैस कनेक्शन। दूसरा खाली सिलेंडर सिर्फ 1450 रुपये में। जल्दी कीजिए, आज ही बुकिंग कराइए। ब्रेक द चैन की पाबंदियों में सारिफिन को गैस के लिए अब परेशान होने की ज़रूरत नहीं। हम पहुंचाएंगे गैस सिलेंडर आपके घर तक। कीजिए सिर्फ एक कॉल। ऑनलाइन पेमेंट की भी सहूलत। घर में रहिए, बिला ज़रूरत बाहर ना निकलें। मास्क और सोशल डिस्टेंस की एहतियात करें। कोरोना से अपनी हिफाजत करें। सारिफिन से गुजारिश है कि घर पर सिलेंडर लेते वक्त सील की जांच कर लें और रसीद ज़रूर हासिल करें। शफी खान, डिस्ट्रीब्यूटर, अंबर गैस एजेंसी, जूना बाजार, औरंगाबाद। मोबाइल नंबर 77 74 88 3366। फ़ोन नंबर 0240 2323 444 2335 127। रोज़ेदारों के लिए शहर के मारूफ अनवर खान के बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा की खुसूसी पेशकश, रमज़ान स्पेशल फालूदा। इसके अलावा रेगुलर फालूदा, काजू स्पेशल फालूदा, बादाम स्पेशल फालूदा, बटर स्कॉच फालूदा, केसर फालूदा, शाही ड्राई फ्रूट फालूदा के लिए अब घर से बाहर निकलने की ज़रूरत नहीं। होम डिलीवरी की सहूलत। सिर्फ एक फ़ोन कीजिए। मोबाइल नंबर 9960770246।
ब्रेकनंतर आपले स्वागत. शासनाकडून महापालिकेला 25,000 लसींचा पुरवठा झाल्याने बंद असलेली लसीकरण मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जम्बो लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शहरात सर्व 115 वॉर्डांमध्ये 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार पालिकेने शासनाकडे 1.5 लाख कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची मागणी केली होती. शासनाकडून पालिकेला रविवारी 25,000 लसींचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे सोमवारपासून सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण पूर्ववत सुरू करण्यात आले. लसीकरणाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेच्या वतीने उपायुक्त तथा टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे यांनी केले आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयास रविवारी कोविशिल्ड लसीचे 88,000 डोस मिळाले. यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी 40,000 डोस देण्यात आले. ग्रामीण भागासाठी 15,000 आणि 25,000 डोस महापालिकेला देण्यात आले. हिंगोलीला 10,000, जालन्याला 18,000 आणि परभणीला 20,000 डोसचे वितरण करण्यात आले. जानेवारी पासून लसीकरण सेंटर चालू आहे. फक्त आता या मागच्या आठवड्यात म्हणजे शनिवारी, आता गेल्या शनिवारी फक्त आपल्याकडे लस उपलब्ध नसल्यामुळे आपलं सेंटर बंद होतं आणि आज परत आपलं पहिल्यासारखं सेंटर चालू झालं आहे आणि आज बऱ्याच लोकांनी लस घेतली आहे आणि आता 1 मे पासून आपलं 18 वर्षावरील सगळ्या लोकांना आपण लस देणार आहोत. तरी मी असं म्हणते आहे की जर आपल्याला कोरोना संपूर्णपणे त्याच्यावरती जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल किंवा त्याची जे इन्फेक्शन होत आहे सध्या ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर लस हा एकच त्याच्यावरती चांगला उपाय आहे. मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते, आव्हान करते की आपल्या मनामध्ये कोणत्याही शंका ठेवू नका आणि लसीबद्दल शंका न घेता तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सगळ्यांनी ही लस घेऊन घ्यावी जेणेकरून आपण कोरोनावर मात करू शकतो. वर्षामध्ये कोरोना संसर्ग होऊ नये त्यासाठी मी कोरोना लस घेतलेला आहे आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आपण सुरक्षित राहावं यासाठी लस घेतली आहे. मी आज लस घेतलेली आहे. सर्वांनीच घेणे खूप चांगलं आहे. करोनाचा आपल्याला महामारीचा आहे कमी करायचं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या परिवार आपल्या आजूबाजूचे जे कोणी असतील सगळ्यांना घ्यायची सांगायची आणि याने काहीच तकलीफ नाही आहे. खूप चांगलं आहे. प्रत्येकाने घ्यावा. आपल्या भारतातून महाराष्ट्रातून हे सर्व रोग संपला पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येकाने घ्यावा. रोशन गेट परिसरातील बशीर कॉलनी येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ड्रेनेज दुरुस्तीची मागणी नागरिकांमार्फत करण्यात आली. रोशन गेट परिसरातील बशीर कॉलनी येथे मागील काही दिवसांपासून ड्रेनेज लाईन विस्कळीत झाली आहे. याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. सध्या रमजानचा महिना असल्यामुळे नागरिकांना मशिदीत जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. या परिसरातील ड्रेनेज लाईन सुरळीत करून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. नमाज को जा रहे हैं, उनके आइन पे छींटे आ रहे हैं और हर चीज़ की परेशानी हो रही है और कपड़े नमाज के आज से कपड़े साफ होना छींटे उड़े और गली में तो ऐसा बेकार हाल है. जब से नगर सेवक ये बैठे हुए 8 महीने से तो कोई देखने वाला नहीं यहाँ पे और कोई पूछने वाला नहीं. जोन नंबर 8 में सुबह 8 बजे इसकी कंप्लेंट हुई. अभी तक इसके लेबर नहीं आए. ये पूरा गंदा पानी बह रहा है 4-5 रोज से. लोग नमाज को जाते आते सब गंदगी और पहली बात तो इसकी बू जो है बू से जो है तो लोग परेशान हैं. पूरे घरों में इसकी बू आ रही है और रमज़ान का महीना सब रोज़े रहते हैं. हालत ख़राब है. हाँ, पहले तो मार्केट की हालत ख़राब है फिर ये गंदगी माहौल ख़राब होते जा रहा है. थोड़ा इसलिए जो है तो मैं विनती करता हूँ सरकारी लोगों से कि वो लोग जो है तो यहाँ पर आके थोड़ा जल्द से जल्द जो है तो उसको देखें और इसकी साफ़ सफाई का जो है तो ख्याल रखें. देख सकते हैं ये किस तरीके से 4 रोज से चंबर बह रहा है और जोन नंबर 8 में इसका 11 बजे नोंदनी करके आए. अभी तक लेबर लोग कोई साफ़ करने के लिए नहीं आए. घरों में पूरी ये इसकी बास चंबर की बास आ रही है और आने जाने वालों को बहुत तकलीफ़ हो रही है और कंप्लेन दे बाद भी जो है तो कोई साफ़ करने के लिए नहीं आया. हम ये चैनल के माध्यम से ये बताना चाहते हैं कि आप जाके वो ऑफिसरों को ये मैसेज पहुंचाएं.
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हंगामी व्यावसायिकांना मोठे नुकसान होत असून काहींवर उपासमारीचीही वेळ आली. सध्या कडक ऊन पडत असून पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. या मोसमामध्ये दरवर्षी कूलर विक्रेत्यांना व्यवसायात चांगले उत्पन्न मिळते. उर्वरित 7 ते 8 महिने कूलर विक्रेत्यांना त्यांचे दुकान भाडे देऊन कुलूप बंद ठेवावे लागते. मात्र मागील वर्षापासून या व्यावसायिकांना दुकानाचे भाडे देण्या इतपतही पैसे मिळत नसल्याचे दिसून आले. याबरोबरच अन्य हंगामी व्यापाऱ्यांना या नियमावलीचा मोठा फटका बसला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने नियमावली शिथिल करावी अशी मागणी अनेक व्यापाऱ्यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे. लॉकडाउन से पहले हमारा जो कारोबार था अल्हम्दुलिल्लाह बहुत बढ़िया चलता था और हमारे पास टोटल तकरीबन हमारे पास ग्राहकों की लाइन लगी हुई रहती थी. हमें डे नाइट करके काम पूरा करना पड़ता था. लेकिन आज बहुत बुरा हाल है. अभी घर में कैसा इतना प्रॉब्लम है कि दूध ले जाना मुश्किल है, गाड़ी में पेट्रोल डालना मुश्किल है. ऐसे हालात से गुजर रहे हम. अल्लाह का फजल है 2021-20 चले गया, 21 चले गया. अब ये ख़त्म कब होगा ये समझ में नहीं आ रहा हमारे. ये ऐसे ऐसी परेशानी है कि एक तो घर किराए का है, गैरेज किराए की हमारी. कभी किराया नहीं निकल रहा, अभी कभी घर का नहीं निकलता, कभी गैरेज का नहीं निकलता. मकान मालिक ना रुकते ना गैरेज वाले रुकते. लेकिन ये 2 साल से ऐसा हो गया है. हम 8 महीने तैयारी करते हैं कूलर की और ये 2 महीने बेचते हैं, अप्रैल और मई. अब ये अप्रैल तो पूरा गुजर चुका है. हमारे कूलर के कारोबारों में बहुत हमको नुकसान हो गया है. हम कर्जा लेके कारोबार करते हैं और ये लोग सरकार ने जो लॉकडाउन लगाई है ये महामारी तो है ही, लेकिन हम गुजारिश करते हैं चैनल के माध्यम से कि हमें 2 घंटे की छूट दी जाए. लॉकडाउन से पहले अल्हम्दुलिल्लाह सब अच्छा चल रहा था, मगर अभी ये लॉकडाउन के बाद से बहुत मसले हो चुके हैं. क्योंकि हमारा तो छोड़िए मगर सबका ही मसला है. आम आदमी जो तो रोज़ कमाने खाने वाला है वो कैसे लाएंगे. सुबह कमाता है, रात में खाता है, वही बस. मगर अभी मसला चल रहा है उसके वजह से. ये कारोबार नान का है. पिछली बार ये बारी का धंधा ऐसा है, ये लॉकडाउन से ये 2 महीने से ऐसा परेशान हो गए कि कोई कारोबार नहीं है. और अभी इतनी परेशानी है कि 10 काम करने वाले थे, अभी 4 जनों पे ही काम हो रहा है. और धंधे इस कदर रिवर्स आ गए हैं कि जहाँ 1 रुपये का धंधा था अभी 10 पैसे धंधा रह गया. आज के जो हालात है 2 साल से जो परेशानी उठा रहे हम कि हमारा धंधा जो है तो रुपये में से एकदम 10 पैसे रहेगा. कि हमारे पास पहले 10 मजदूर काम करते थे, लेकिन अब 3 मजदूर भी नहीं कर रहे. 2 मजदूर के जो हमको घर के कर लेना पड़ रहा. जो हमारा 1-2 कुंटल आटा जाने वाला आज 20 किलो, 10 किलो, 15 किलो पे आटा आगा. हमारा दुकान का किराया है, लकड़ी मंगाना है, आदमी को पेमेंट देना है. क्या करना, कैसा करना. 2 साल आज हो जाएंगे. अब 2 साल होने को आ जाएंगे. सरकार जो तो सही डिसीजन नहीं ले रही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहागंज येथील काँग्रेस कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला केली आहे. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने शहागंज भागातील काँग्रेस कार्यालय कोविड सेंटरसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्याशी सल्लामसलत व परवानगी घेऊन शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधून औरंगाबादच्या शहागंज येथे स्थित काँग्रेस कमिटीचे कार्यालय असलेले गांधी भवन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय म्हणून वापरण्यात यावे यासाठी पत्र दिले आहे. या ठिकाणी 2500 स्क्वेअर फूट हॉल तसेच 600 स्क्वेअर फूट शेजारी लहान हॉल आहे. या ठिकाणी ड्रेनेज, वीज यासहित सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पैठण येथील आरोग्य केंद्रात तातडीने DCHC सेवा सुरू करावी असे निर्देश रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गात ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पैठण येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने कोरोना रुग्णांसाठी DCHC उपचार सुविधा सुरू करावी असे निर्देश रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी याबाबत निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, पैठणचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे
यांच्यासह संबंधित उपस्थित होते। त्याचसोबत औरंगाबाद मधील वाढत्या रुग्णसंख्येच्या परिस्थितीत पैठण तालुक्यातील स्थानिक भागातील इतर रुग्णांसाठीही पर्यायी उपचार सुविधा तयार होईल असे सांगून पैठण येथे घाटीच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात 30 ऑक्सिजन खाटांचे DCHC तातडीने सुरू करावेत। त्यासाठीचे आवश्यक मनुष्यबळ इतर सुविधा तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश भुमरे यांनी यावेळी संबंधितांना दिले। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने पैठण येथे प्रशिक्षण केंद्रात DCHC सुविधा तयार करण्यात येईल, त्यासाठी मनुष्यबळासह सेंट्रल ऑक्सिजन व्यवस्था तसेच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी सांगितले। लॉकडाऊन काळात शहरात झालेल्या ट्रक चोरी प्रकरणी गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांना गजाआड केले। या प्रकरणातील आणखी 3 जण फरार असून पुढील कारवाई सातारा पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली। शहरातून 20 दिवसांपूर्वी सातारा आणि MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 10 टायरचे ट्रक चोरी झाले। त्यानंतर गुन्हे शाखेने साबेर शब्बीर पठाण व जाहेद शेख यांच्यावर पाळत ठेवत साबेरला ताब्यात घेतले। खाक्या दाखवल्यावर त्याने जाहेद शेखच्या मदतीने ट्रक चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही ट्रक धुळे येथील साबेर शेख कदीर यांच्या मध्यस्थीने मोहम्मद ओकील, अब्दुल कय्यूम, अब्दुल वहाबसा, इलियास अहमद, मोहम्मद रईस यांना एक ट्रक 1.5 लाख असे 3 लाखात विक्री केल्याचे सांगितले। गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यात जात इलियास अहमद याला ताब्यात घेतले। ट्रक तोडून भंगारमध्ये विक्री केल्याचे त्याने सांगितले। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारू नये तर रेमडेसिवीरचे आवश्यक तिथेच वापर करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे निर्देश। कोरोना वॉरियर्स म्हणून काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचे पगार थकले, बहुजन कामगार शक्ती संघटनेचा आंदोलनाचा इशारा। 2 लाख हुंडा घेऊनही भरले नाही मन, 50,000च्या दुचाकीच्या मोहासाठी तोडले लग्न, नवरदेवासह 3 विरुद्ध गुन्हा दाखल। लॉकडाऊनच्या बंदमुळे हंगामी व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ, नियमावली शिथिल करण्याची मागणी। आजचे हे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN।